फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आज आहे अंगारक संकष्टी. तर नवीन वर्षातली पहिली अंगारक संकष्टी आहे. तर सगळ्यांना अंगारक संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आता चालले, तयार झाले बघा. आणि इथे बघा, फर्स्ट टाइमच सिंदूर लावले. म्हणजे लावत नाही कधी कधी, नऊवारी वगैरे घातली ना तरच लावते. तर मी आता चालली, इथं आमच्या जवळच आहे ना गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तर तिथे आम्ही चाललो दर्शनासाठी. तर तुम्हाला देखील दर्शन घडवू. चला तर मग. आता आमचं मस्त दर्शन झालं आणि आम्ही आता चाललोय घरी. मागे मंदिर. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. रात्री आपला काही व्हिडिओ कंटिन्यू झाला नाही आणि सकाळी उठूनच आम्ही निघालेलो तळोजाला मच्छी मार्केटला. तर सकाळी बघा किती दुकान. तर हे आहे आपलं कळंबोलीसारखं आणि राईट मार्केटला आपल्याला सरळ हा रोड आपला आम्ही स्वस्त मस्त चारशे 30 किलो 400 700 किलो 750 वीस. मला आले असतील ना. पापलेट कसे आहेत? पापलेट कसे? पापलेट 750 रुपयात आहे. हो, कडू वजन 400 लगाया. चारशे 30 लावा की मुद्दल लावले. अरे एखाद्या माहित ना किती बसला माल कम होईल असतं. ते ह्याचं वजन केलं का पाठीचं? हा बोल. हा फोन करतो. जास्त होईल ते. बारीक मस्त आहे ना मोठे छान. जास्त होईल. तर मच्छी मार्केटच्या बाहेरच्या साईडलाच आहे ना, मच्छी साफ करायला पण लोक बसलेले असतात. तिथे मच्छी घ्यायची आणि इथे त्यांच्याकडून साफ करून घ्यायची. तर इथे 1 किलो मच्छी 30 रुपये किलो आहे साफ करण्यासाठी. मग ह्याच्या छोटे छोटे पीस करून देणार आपल्याला. तर ही आपण सुरमई घेतलेली, ही आपल्याला पडले 800 रुपयाला. कारण का ही 1.5 किलोची सुरमई आहे आणि किती फ्रेश आहे बघा. एकदम पातळ पीस पण खूप छान पडतात बघा याचे. आणि जर फ्रेश नसेल ना तर त्याचे डायरेक्टली म्हणजे तुकडे व्यवस्थित पडत नाहीत आणि पूर्णच चुरा होतो त्याचा. आणि पापलेट पण घेतले. पापलेट किती छान येतात आणि मस्त साफ पापलेट घेतलेत 700 रुपये किलो. 700 रुपये किलोमध्ये 60च पीस पडले. म्हणजे 100 रुपयाला 1 पीस पडले. छान बारीक पीस पण. आणि कोळंबी पण साफ करून देतात. कोळंबी साफ करायचे ते लोक घेतात 50 रुपये किलोने.
तर मस्त मच्छी वगैरे घेतली आणि आम्ही आता घरी निघालो. तर इथे बघा सिडकोच्या बिल्डिंगचं काम चालू आहे आणि इथूनच आहे ना लेफ्ट साईडला हे मच्छी मार्केट भरतं. मस्त अशी मच्छी घेऊन आलो आम्ही घरी आणि मॅरिनेट करते बघा सुरमई धुवून घेतले. तर इथे मी पीसेसचे सेपरेट करून घेते. ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्याच्यासाठी हळद, मीठ, लिंबू, आलं, लसूण आणि मिरची ते बारीक केलेलं ते घेतलं. तर ही चांगले मिक्स करून आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर सकाळी आहे ना सुरमई घेऊन आलेलं. तर सुरमईला चांगलं हळद मीठ लावून आहे ना मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेली. आता ही मी एअर फ्रायरला फ्राय करणार आहे. तर आता मी मॅरिनेशनसाठी परत हे करते. थोडीशी हळद घेतली आणि तिखट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी मिरची थोडीशी शेचून टाकलेली आली. त्याच्यामुळं आता इथे मी 2.5 चमचे लाल तिखट घेणार आहे. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर घेऊ शकता. थोडीशी धना पावडर घेतली आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार. थोडं मीठ अगोदर टाकलेलं होतं म्हणून आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण आहे ना लिंबू पण पिळून घ्यायचं आहे. अर्धा लिंबू पिळून घेतला. आता याच्यामध्ये आहे ना थोडंसं तेल टाकून घेतलं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला अगोदरच मिक्स चांगला करून घ्यायचा आणि मच्छीच्या ना प्रत्येक पीसला तो मसाल्यांना प्रॉपरली लागला पाहिजे. मला तिखट थोडं कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं तिखट घेतलं. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. तेल टाकल्यामुळे आहे ना मसाला चांगला मच्छीला ना चिपकून राहतो. आता हे पीस काढलेत बघा. तर असा हातावरती घेऊन आहे ना प्रत्येक पीसला तो मसाला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे म्हणजे तो पूर्ण चिपकून जातो. असा आपण फ्राय केला ना तर त्याला एक्स्ट्रा कोटिंग लावायची पण गरज लागत नाही. तेलावरती आपण तव्यामध्ये चांगलं फ्राय पण करू शकतो असं देखील. आणि असं पण खूप छान लागतं. म्हणजे कोटिंग आपण लावतो ना तेव्हा ते काही वेळेस असं होतं की ती कोटिंगला पूर्ण मसाला आहे ना आपला चिपकून जातो आणि मच्छीला आहे ना काहीच मसाला शिल्लक राहत नाही. आता हे मला एअर फ्रायरला लावायचं आहे त्यामुळे मी आता ह्याला कोटिंग वगैरे काही लावणार नाही आहे. आता अशीच मच्छी आहे ना मी सगळ्या पीसना चांगला मसाला वगैरे लावून घेणार आहे आणि अशीच मच्छी मी एअर फ्रायरला टाकून देणार आहे. आता इथे बघा मच्छीच्या प्रत्येक पीसला आहे ना मसाला किती छान असा लागला आहे बघा त्याला. म्हणजे असा पटकन असा निघणार असा नाही आहे. आता हे आहे ना मसाला लावून मी आहे ना 10 मिनटासाठी आहे ना असं झाकण ठेवून देणार आहे. तोपर्यंत मी आता घेणार आहे भाकरी घालून पटापट. तर मी इथे घालते तांदळाची भाकरी. तर म्हणजे मच्छी फ्रायसोबत तांदळाची भाकरी खूप छान लागते. तर इथे बघा मी भाकरी पटापट अशी थापून घेते. आता सगळ्यांकडे अशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाकरी करतात का. म्हणजे काही लोक असे उकड काढून भाकरी करतात आणि आमच्या इकडे सातारला अशाच भाकरी बनवतात थापूनच डायरेक्ट. तर आता भाकरीला आपण मस्त पाणी लावून घेऊया. भाकरी आपण जेव्हा तव्यावरती टाकतो ना तर जास्त असं कंटिन्यू सारखं फिरवत राहायचं नाही आहे त्याला. फक्त 2 ते 3 वेळाच भाकरी फिरवायची आहे. आता बघा मी पलटी करून टाकल्यावरती भाकरी किती टम्म फुगली आहे बघा एकदम काटोकाट. तर आता माझ्या भाकरी पण झाल्यात आणि इथे मी आता एअर फ्रायरला मच्छी लावते. तर इथे ना एअर फ्रायरच्या पॅनमध्ये आहे ना तेल टाकायचं. तर माझ्याकडून थोडंसं जास्त झालं आहे ते मी आता तेल परत काढून घेणार आहे. काढून घेतले आणि मच्छीचे पीस आहेत ना व्यवस्थित असे मांडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. ती भारी दिसत आहे बघा. मसाला वगैरे अजून पण थोडा देखील हललेला नाही आहे मसाला त्याचा.
आणि व्यवस्थित आपण ते ठेवून घेणार आहे. एअर फ्रायरमध्ये थोडासा वेळ लागतो, पण ऑइल असं जास्त लागत नाही मच्छीला आणि टेस्ट पण छान लागते त्याची. तर आता आपण हे सगळं लावून घेऊया. तर इथे मच्छी मी 180 डिग्री सेल्सिअसवरती 10 मिनटासाठी ठेवून दिले. तर आता आपले 10 मिनटं होत आले. 1 मिनटं शेवटचा बाकी राहिला बंद करून. तर आता आपण बंद करून घेणार आहे आणि आपण आता मच्छी बघूयात कशी झाली ती. तर इथे बघा खूप छान अशी मच्छी झाली. आता याच्यावरती आपण पलटी मारून घेतली. आता परत आपण 10 मिनटासाठी 180 डिग्री सेल्सिअसवरती परत ठेवून देणार आहे. मी तुझ्या डोळ्याची एक्सरसाइज चालली आहे. एक साईडला पॅच लावायचा तर 2 तासासाठी ठेवायचं आहे. आणि ह्याला पाहिजे लस्सी. त्याला म्हटलं जेवल्यावरती घेऊया, तरी त्याची चालली एक गडबड. इथे त्यांनी आणले मटका लस्सी, तर आम्ही जेवल्यावरती आता घेणार आहे. तर इथे आपली एअर फ्रायरमध्ये मच्छी फ्राय झाली एकदम कमी तेलामध्ये आणि खूप छान अशी होते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे बघायला आवडतील. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.